रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय. आद्य शंकराचार्य कथाचरित्र पुढचा कथाभाग. आता ऋषिकेशवरून क्षमा करा, हरिद्वारवरून यज्ञेश्वर विष्णूची मूर्ती, त्या मूर्तीची प्रतिष्ठापना त्या देवालयामध्ये करून शंकराचार्य पुढे निघाले. मग तिथून पुढे निघाल्यानंतर त्यांना लक्ष्मण झुला लागला. लक्ष्मण झुला ओलांडल्यानंतर व्यासाश्रम लागला आणि व्यासाश्रम ओलांडल्यानंतर रुद्रप्रयागला रस्ता जातो. हिमालयामध्ये 5 प्रयाग आहेत बरं का. त्यांची नावं रुद्रप्रयाग, देवप्रयाग, नंदप्रयाग, विष्णुप्रयाग आणि केशवप्रयाग असे 5 प्रयाग हिमालयामध्ये आहेत. तर देवप्रयाग हा त्यातला सर्वश्रेष्ठ प्रयाग समजण्यात येतो. तिथून देवप्रयाग ओलांडल्यानंतर त्यांनी बिल्वकेदार ओलांडलं आणि ते श्रीनगरला पोचले. ह्या श्रीनगरचं दुसरं नाव आहे श्री क्षेत्र. पूर्वीच्या काळी उत्तराखंड नरेश जे होते त्यांची राजधानी ह्या श्री क्षेत्री होती. इथे कमलेश्वर शिवाचे आणि श्री विष्णूचे अशी 2 देवळे प्रसिद्ध आहेत आणि शिवाय 5 सिद्धपीठं आहेत तिथे बरं का. कुठली कुठली? श्रीयंत्रशिला, राजराजेश्वरी, कंसमर्दिनी, चामुंडा आणि महिषमर्दिनी अशी 5 सिद्धपीठं आहेत. आणि ह्या सर्व सिद्धपीठांच्या वरती तेव्हा तांत्रिकांची देखरेख होती. त्यांची सर्व व्यवस्था तांत्रिकांच्याकडे होती. हे तांत्रिक जे असत हे शक्तीचं अनुष्ठान करत असत. म्हणजे असं म्हटलं जातं की शिव आणि शक्ती बरं का. शिवाला जे शिवस्वरूप आहे ते शिव हा शक्तीसह आहे म्हणून ते शिवस्वरूप आहे. शिवाजवळ जर शक्ती नसेल तर शिव म्हणून ओळखला जात नाही, तो शवासमान असतो. तर ह्या शिवाची आराधना करण्यासाठी हे जे तांत्रिक होते हे पंचमकारांचा आस्वाद घेत असत आणि त्याचप्रमाणे मंत्रसाधना करून शक्तीची आराधना करत असत. या पंचमकारांचा पुढे उल्लेख येणारच आहे. पण हे तांत्रिक जे होते ते शक्तीच्या आराधनेसाठी नरबळी देत असत. तेव्हा शंकराचार्य जेव्हा तिथे गेले तेव्हा त्यांनी त्या सर्वांची वादविवाद केला आणि त्या सर्वांना हे लक्षात आणून दिलं की सर्वांच्या अंतर्यामी असणारा जो परमेश्वर आहे त्याला कुठल्याही पशुची जर का आपण पशुचा बली दिला, पशुचा काय किंवा माणसाचा काय, कोणाच्याही बलीमुळे हा परमेश्वर प्रसन्न होणार नाही. तेव्हा तुम्ही अंधश्रद्धा सोडून द्या. आणि ते त्यांना पटलं. मग त्यांनी नरबळीची प्रथा बंद केली आणि ज्या शिलेवरती माणसाचं मान ठेवून मान ती छाटण्यात येत असे, नरबळी देण्यात येत असे, ती शिळा या शंकराचार्यांनी आपण स्वहस्ते गंगेत लोटून दिली आणि अशा प्रकारे त्या अनिष्ट प्रथेचा अंत झाला. त्याच्यानंतर श्रीनगरवरून आचार्य आधी रुद्रप्रयागला आले आणि नंतर नंदप्रयागला आले. तिथून बद्री क्षेत्र प्रारंभ होतो. तेथे मंदाकिनी आणि अलकनंदा या 2 नद्यांचा संगम आहे. वसिष्ठांनी भगवान शंकरांच्या दर्शनासाठी तेथे तपश्चर्या केली होती आणि जेव्हा भगवान शंकरांची आज्ञा डावलून सती आपल्या पित्याकडे म्हणजे दक्षाकडे गेली आणि त्याच्यानंतर तिने स्वतःचा दाह करून घेतला आपल्या पतीचा अपमान झाला म्हणून. त्याच्यामुळे मन उद्विग्न झाल्यामुळे मनाला शांती मिळावी म्हणून भगवान शंकरांनी इथेच तपश्चर्या केलेली होती. नंतर वसिष्ठांनी भगवान शंकरांच्या दर्शनासाठी तपश्चर्या केली होती. ते वसिष्ठेश्वर शिव हे मंदिर तिथे अजूनही आहे, आपण पाहू शकतो. पुढे गरुडगंगा आणि नंतर ज्योतिर्धाम. हे ज्योतिर्धाम हे जे क्षेत्र आहे इथला जो राजा होता त्यांनी
शंकराचार्यांचा अनुग्रह घेतला. त्याच्यानंतर या ज्योतिर्धामावरून निघाल्यानंतर शंकराचार्य आधी विष्णुप्रयाग, मग धौलीगंगा, मग ब्रह्मकुंड, विष्णुकुंड, शिवकुंड, गणेशतीर्थ करून पांडुकेश्वरी पोचले. हे पांडुकेश्वर म्हणजे ते पांडू राजा जो होता, म्हणजे पांडवांचे तीर्थरूप, कुंतीचे यजमान आणि हस्तिनापूरचे युवराज, तर यांनी तिथे तपश्चर्या केली होती, म्हणून त्याला पांडुकेश्वर तीर्थ असं म्हणण्यात येतं. तिथून पुढचा मार्ग अत्यंत खडतर होता. 3 महिने पुढे यांनी हे पदक्रमणा केल्यानंतर त्यांना बद्री क्षेत्र दिसायला लागलं. ह्या बद्री क्षेत्रावरती नरनारायण असे 2 पर्वत आहेत. आपण हे पूर्वी नरनारायण आख्यान ऐकलेलं आहे. भगवान श्रीकृष्णांना 16,100 स्त्रिया कधी प्राप्त झाल्या तेव्हा ते नरनारायण आख्यान आपण ऐकलेलं आहे. तर नारायणाच्या मंदिराजवळ असलेल्या तप्तकुंडात स्नान केलं त्यांनी आणि नंतर बद्री विशालाच्या मंदिरात ते गेले. पण तिथे सत्ययुगामध्ये ऋषीमुनींनी जी नारायणांची मूर्ती स्थापन केलेली होती ती तिथे नव्हती. मग आता नारायणांचं देवालय पण तिथे नारायणांची मूर्ती नाही, हे कसं काय, हे त्यांनी तिथल्या पुजाऱ्यांना विचारलं. तेव्हा पुजाऱ्यांनी परत तेच सांगितलं की चीन देशातले जे दरोडेखोर यायचे तेव्हा त्यांच्यापासून या मूर्तीचा बचाव व्हावा म्हणून पूर्वी त्यांच्या पूर्वजांनी तिथली मूर्ती कुठेतरी लपवून ठेवली होती, पण ती कुठे लपवली ही कोणालाच माहिती नाही. त्याच्यामुळे तिथे ती मूर्ती प्रतिष्ठित नव्हती. आता शंकराचार्यांनी त्यांनाही प्रश्न विचारला, तुम्हाला जर का ती मूर्ती प्राप्त झाली तर तुम्ही त्या मूर्तीची श्रद्धापूर्वक पूजा अर्चा कराल का आणि नित्यनेमाने आराधना कराल का, त्याच्यात खंड तर पडणार नाही. त्या सर्वांनी अत्यंत आदराने आणि नम्रपणाने सांगितलं, आम्ही कधीही त्याच्या आराधनेमध्ये खंड पडू देणार नाही. तुम्ही सांगाल त्याप्रमाणे आम्ही अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने नारायणांची आराधना करू, पण आम्हाला कृपा करून ती मूर्ती प्राप्त करून द्या. त्यांचा विनम्र भाव पाहून शंकराचार्य थोडा वेळ ध्यानमग्न अवस्थेत बसतात आणि त्याच्यानंतर जवळच नारद कुंड म्हणून आहे बरं का, त्या नारद कुंडाच्या जवळ जातात. तिथे तर थोडा वेळ ध्यान करतात आणि आता ते नारद कुंडात उतरायला सज्ज होतात, प्रवृत्त होतात. तेव्हाच सगळे पुजारी म्हणतात, महाराज इथे अलकनंदेचा प्रवाह या कुंडामध्ये येऊन मिळतो आणि तो मोठ्या वेगाने इथलं पाणी पुढे खेचतो. तेव्हा आपण जर इथे उतरलात तर त्या अलकनंदा नदीच्या प्रवाहामुळे आपण पुढे वाहून जाल. आपण कृपा करून असं करू नये. याच्या आधी कित्येकांनी इथे आपला प्राण गमावलेला आहे. त्यांनी वारंवार अशी विनंती करून सुद्धा शंकराचार्य ते ऐकत नाहीत आणि शंकराचार्य तिथे उडी मारतात आणि थोड्या वेळाने वरती येतात. तेव्हा त्यांच्या हातामध्ये नारायणाची मूर्ती असते. सगळेजण आनंद विभोर होतात, पण ते जेव्हा नीट अवलोकन करतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की त्या नारायणाच्या मूर्तीच्या हाताची बोटं भग्न झालेली असतात. मग शंकराचार्य ती मूर्ती घेऊन अलकनंदा नदीत जातात. पुढे तिथे त्या मूर्तीचं विसर्जन करतात, पुन्हा नारद कुंडापाशी येतात आणि पुन्हा तिथे बुडी मारतात. आणि परत वरती आल्यानंतर त्यांच्या हाती नारायणांची मूर्ती असते. बघतात तर त्याही मूर्तीची ही बोटं जी असतात ती भग्न झालेली असतात. मग त्याही मूर्तीचं ते विसर्जन करतात अलकनंदा नदीमध्ये आणि पुन्हा नारद तीर्थात बुडी मारून काढतात. त्याही नारायणाच्या मूर्ती ती अशी भंग झालेल्या अवस्थेतच असते. शंकराचार्यांना कळत नाही असं वारंवार का होतं आहे. बरं, प्रत्येक नवीन काढलेली मूर्ती जी असते ती पहिल्या मूर्तीसारखीच दिसत असते. पहिल्या मूर्तीचं विसर्जन केल्यानंतर दुसरी मूर्ती काढतात, त्याचीही बोटं भग्न झालेली असतात, पण ती पहिल्या मूर्तीसारखीच दिसत असते. आता पलीकडे जाऊन अलकनंदा नदीमध्ये तिचं विसर्जन केलं आणि इथे तिसरी मूर्ती काढली तरी ती पहिल्या मूर्तीसारखीच दिसत असते. हा काय योगायोग आहे, चमत्कार आहे, त्यांना काही कळत नाही. तेवढ्यात आकाशवाणी होते, शंकरा काही काळजी करू नकोस, ह्याच मूर्तीची प्रतिष्ठापना कर
आणि इथे याच्यापुढे ह्याच नारायण मूर्तीचं अनुष्ठान चालू राहील. हे ऐकल्याबरोबर अत्यंत आनंदित होऊन शंकराचार्य त्या नारायणांच्या मूर्तीची नारायण मंदिरामध्ये प्रतिष्ठापना करतात. सगळे तिथले पुजारी आणि सश्रद्ध अंतःकरणाचे तिथले राहणारे रहिवासी अत्यंत आनंदित होतात. काय ते भगवान नारायणांच्या नावाचा जय जयकार करतात आणि तेव्हापासून ती मूर्ती अजूनही तिथे प्रतिष्ठित आहे आणि तिची यथासांग पूजा अर्चा सगळी चालू आहे. मित्रांनो, आज आता इथे आपण थांबू. आता इथून पुढे ज्योतिर्धामचा राजा जो असतो त्यांनी शंकराचार्यांना बदरिकाश्रमाकडे जाण्यासाठी मार्ग सुकर व्हावा म्हणून व्यवस्था केलेली असते. तेव्हा त्याच्यामुळे आणि आवश्यक ते सर्व साहित्य उपलब्ध करून दिलेलं असतं. त्याच्यामुळे वेगळ्या वेगळ्या तीर्थक्षेत्रांना भेटी देत शंकराचार्य पुढे जाणार आणि त्याच्यानंतर वेद आणि प्रस्थानत्रयी याच्यावरती ते भाष्य करायला सुरुवात करणार. हा सर्व कथाभाग ऐकायचा योग पुढच्या भागामध्ये. आज आपण मला अनुज्ञा द्यावी. आज आता आपण इथेच थांबू. राम कृष्ण हरी.